निवडणूक जाहीर होण्याआधीच सर्वपक्षीय रस्सीखेच। पर्वती विधानसभा मतदारसंघात भाजपच्या इच्छुकांकडून सरकारी योजनांचा प्रचार जोरात, तर काँग्रेसकडून भोजनावळी। विधानसभेची निवडणूक जाहीर होण्याआधीच पर्वती विधानसभा मतदारसंघात रस्सीखेच सुरू झाली आहे। भारतीय जनता पक्षात उमेदवारीसाठी स्पर्धा सुरू झाली आहे। दुसरीकडे महाविकास आघाडीत हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून मागून घेण्याच्या प्रयत्नात काँग्रेस आहे। भाजपचे इच्छुक सध्या सरकारी योजनांचा जोरदार प्रचार करत आहेत, तर काँग्रेसकडून भोजनावळी आयोजित केल्या जात आहेत। आगामी विधानसभेसाठी आतापासूनच तयारी सुरू झाली आहे। भाजपचे माजी सभागृह नेते श्रीनाथ भीमाले यांनी जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे। भाजपचेच माजी नगरसेवक राजेंद्र शिळीमकर हेही या मतदारसंघातून उमेदवारी मागण्याच्या प्रयत्नांमध्ये आहेत। विद्यमान आमदार माधुरी मिसाळ यांनाही आपली आमदारकी कायम ठेवायची आहे। सरकारच्या योजनांचा प्रचार व मतदार नोंदणी या उपक्रमांमधून या सर्वांचे प्रयत्न सुरू आहेत। इच्छुकांच्या संख्येमुळे मतदारसंघातील भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये इच्छुकांनुसारच गट तयार झाले आहेत। मात्र यातून पर्वती मतदारसंघात निवडणुकीआधीच निवडणुकीचे वातावरण निर्माण झाले आहे। त्यामुळेच की काय आमदार माधुरी मिसाळ यांनीही लगेच मतदार नोंदणी व लाडकी बहीण योजनेची मार्गदर्शन केंद्र सुरू केली आहेत। सलग तिसऱ्या वेळी त्या या मतदारसंघातून निवडून आल्या आहेत, त्यामुळे त्यांना चौथ्या टर्मला थोडा विरोध होईल हे त्यांनी अपेक्षित धरले होते। मात्र तो पक्षातूनच व इतक्या मोठ्या प्रमाणावर असेल याची त्यांनी अपेक्षा केली नसावी। त्यामुळेच भीमाले व शिळीमकर यांच्या खुल्या विरोधामुळे त्यांचे समर्थक कार्यकर्ते चकित झाले आहेत। त्यांनीच आमदार मिसाळ यांना सांगून लगेचच अशी केंद्र सुरू करण्यात पुढाकार घेतला असल्याची चर्चा आहे। भीमाले यांनी मतदार नोंदणी व मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेकरता मतदारसंघात तब्बल 30 नोंदणी केंद्र सुरू केले आहेत। ही सगळी नोंदणी केंद्र आधुनिक संगणक प्रक्रियेने सुसज्ज आहेत। तिथे कार्यकर्त्यांबरोबरच प्रशिक्षित कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत। ही केंद्रे सुरू झाली व त्याला मतदारांचा आणि लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी होऊ इच्छिणाऱ्या महिलांचा तुफान प्रतिसाद मिळाला। लोकसभा निवडणुकीत अनेक मतदारांची मतदार यादीत नावे नव्हती, त्यांची तसेच महिलांची दररोज या केंद्रावर गर्दी होत आहे। महाविकास आघाडीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्यात या मतदारसंघावरून धुमश्चक्री सुरू आहे। काँग्रेस नेते माजी उपमहापौर आबा बागुल यांना इथून विधानसभा निवडणूक लढवायची आहे, मात्र मतदारसंघच पक्षाकडे नसल्याने त्यांची कुचंबना होत आहे। हा मतदारसंघ काँग्रेसकडे घ्या अशी त्यांची मागणी असून त्यासाठी त्यांनी लोकसभा निवडणुकीत बंडखोरी, पक्ष कार्यालयासमोर आंदोलनाचे हत्यारही उपासले होते। आता ते डिनर डिप्लोमसीचा वापर करत असल्याची चर्चा आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने सन 2019 ची विधानसभा निवडणूक माजी नगरसेविका अश्विनी कदम यांनी इथून लढवली होती। त्यांना 60,245 मते मिळाली, त्यामुळेच त्या यंदाही विधानसभेची तयारी करत आहेत। त्यांनी ही गाठीभेटीवर जोर दिला आहे। आषाढी निमित्त सिंहगड रस्त्यावर मोठे फ्लेक्स लावले आहेत। त्याशिवाय स्थानिक मंडळे पदाधिकारी यांच्याही बैठका त्यांच्याकडून सुरू आहेत।